नमस्ते मित्रांनो, ही आहे जॅग्वार एक्सेप डिझेल मॉडेल आहे मित्रांनो। तर आपण ह्या गाडीचा आहे ना ऑइल कूलर असेंबली आपण चेंज केलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, ही पूर्ण असेंबली आपण चेंज केलेली आहे। तर या गाडीचा प्रॉब्लेम असा होता की कूलंट आणि ऑइल मिक्स होत होतं, तर त्याच्यामुळे आपण हा पार्ट असेंबली चेंज केलेली आहे आणि कूलंट टँक पण चेंज करत आहोत आपण। हा कंपल्सरी पार्ट चेंज करायचा मित्रांनो। ऑइल कूलर असेंबली गेल्यानंतर काय होतं, ह्याच्यामध्ये ऑइल कूलंट जाऊन ह्याच्यामध्ये जो सेन्सर असतो तो सेन्सर खराब होतो। तर आपण त्या गोष्टीसाठी आपण कूलंट टँक आणि ही कॅप ही कंपल्सरी चेंज करतो। ही कॅप पण आपण चेंज करणार आहोत। या गाडीचं आहे ना आपण ऑइल कूलर खोलल्यामुळे बरेचसे पार्ट आपल्याला खोलावे लागतात। तर त्यासाठी आपण ही स्कॅन करतोय आणि ह्याचे जे काही एरर असतील ते आपण क्लिअर DTC करतोय, म्हणजे रिसेट करतोय। तर ह्या गाडीचा आपण कॅमेरा पण चालू केलेला आहे। पार्किंगचा प्रॉब्लेम होता, पार्किंग ब्रेकचा, तो पण आपण सॉल्व केलेला आहे। ऑइल कूलर असेंबली चेंज केली आपण मित्रांनो, आणि आता कूलंट टँक चेंज करतोय। आणि त्यानंतर एक प्रोसेस आहे की आपण हे सगळं फ्लश करणार आहोत। पूर्ण सिस्टीममध्ये काळं ऑइल असतं आणि कूलंट असतं मिक्स झालेलं ते। तर त्यासाठी आपण एक लिक्विड टाकून आपण ते पूर्ण गाडी चालू करून 90 डिग्रीला टेम्परेचर नेल्यानंतर आपण ते सगळं फ्लश करणार आहोत, किंवा 2-3 वेळेस ट्रायल मारल्यानंतर पण आपण ते कूलंट सोडू शकतो, जेणेकरून सिस्टीम जेवढी ब्लॅक असेल तेवढी एकदम क्लीन होऊन जाईल।